हेलो दोस्तों। आज का टॉपिक कुछ थोड़ा सा अलग होगा। अलग इन द सेंस द्विपाद प्राणियों से अब हम चतुष्पाद प्राणियों की तरफ जा रहे हैं। आज उनके बारे में हम थोड़ी सी जानकारी लेंगे। आजकल हर दूसरे घर में मैं देख रही हूँ कि पेट रखा जाता है। पेट रखने का ट्रेंड आया है या ज़रूरत हो गई है। जैसे एक बार मैंने बोला था कि मैं खुद भी एक पेट रखना चाहती हूँ। और जैसे अभी डॉगी यानी कुत्ता, बिल्ली, घोड़ा, ये पता है हमको कि इसको जनरली पेट के रूप में रखा जाता है। इसी तरह से एक दो मेरे फ्रेंड्स हैं अभी जो मेरे वर्चुअल फ्रेंड्स हैं, उसमें से एक जन ने लिजार्ड को पाला है एज अ पेट। एक जन है जिन्होंने 2 चूहे पाले हैं। तो अपनी अपनी मर्ज़ी। और हमने नहीं हाथी, मेरे साथी में देखा था कि राजेश खन्ना के घर में ही हाथी, घोड़े और शेर वगैरह रहते थे। तो ये अपना अपना शौक़ है। और वैसे कहते हैं कि ये जो चतुष्पाद प्राणी होते हैं वो अपने मालिक के प्रति बहुत ही लॉयल होते हैं और हम उनको जितना प्यार देते हैं उसके बदले में वो कई गुना ज़्यादा प्यार देते हैं। ये अपना अपना शौक़ है। पर अगर हम ये अपना शौक़ पूरा करना चाहते हैं तो हमको उस चतुष्पाद प्राणी को किस तरह से उसका संभाल करना है, किस तरह से उसका पालन करना है, किस तरह से उसका ध्यान रखना है, सही जानकारी होना बहुत ज़रूरी है। आज इसके लिए ही हमारे साथ है। नमस्कार, मी डॉक्टर सीमा जोशी। मी वेटरनरी डॉक्टर आहे आणि विशेषतः मला तुमच्या काही गोष्टी म्हणजे मला तुम्हाला माहिती द्यायला अतिशय आवडेल। प्राण्यांचे डॉक्टर असल्यामुळे प्राण्याचं आणि माणसांचं नातं याविषयी बोलणं म्हणजे फार मला असं वाटतं की जे प्राणी सांभाळतात त्यांच्यासाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे। इन्होंने MVSC किया है। तो इतने सारे जो मैंने लिस्ट बताई कि हम कौन से चतुष्पाद प्राणियों को अपने घर में रख सकते हैं, उसके लिए आप जब भी चाहे डॉक्टर सीमा से बात कर सकते हैं। उनका फ़ोन नंबर इस वीडियो के अंत में आपके साथ शेयर किया जा रहा है। आज वो हमको डॉगी का किस तरह से ध्यान रखना है इसके बारे में हमको जानकारी देगी। तसं पाहिलं तर जे प्राण्यांची जोपासना करतात, प्राणी घरात ठेवतात, पाळतात त्यांना, तर त्यांच्यासाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे। आणि विशेष म्हणजे तुम्ही बघितलं असेल करोनाच्या काळात अतिशय माणसं दुरावल्या गेली, जग फार विखुरलं गेलं आणि मग हे सगळं जवळ येण्यासाठी, हे नातं वाढण्यासाठी घरात प्राणी सांभाळायला लोकांनी सुरुवात केली आणि त्यामुळे याविषयीचा अवेअरनेस दिवसेंदिवस आता खूप वाढत चालला आहे असं मला वाटतं। तर मग हे जर तुम्हाला प्राणी तुमच्या घरात पाळायचे असतील, ठेवायचे असतील, त्यांना ॲज अ कंपॅनियन, ॲज अ तुमचं घरातलं एक सदस्य म्हणून सांभाळायचं असेल तर त्यांची योग्य रीतीने जोपासना करणं, त्यांचं मॅनेजमेंट चांगलं करणं ही तुमची गरज आहे। तर मग तुमचीच नाही तर म्हणजे त्या प्राण्याला आपण पूर्णपणे न्याय देणं गरजेचं असतं। मग याविषयी जर विशेष माहिती द्यायची असेल तुम्हाला तर मी सांगेन की काही त्यांच्या स्केड्यूल्स असतात, काही त्यांच्या गोष्टी असतात की ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे। सबसे पहले आता है कि जैसे अगर हम पेट घर पे लाते हैं तो लाने से पहले या लाने के बाद इनका कोई वैक्सीनेशन करना ज़रूरी है। वैक्सीनेशन करना है या क्या है, तो इनका कोई शेड्यूल्ड कुछ ये होता है वैक्सीनेशन, इसके बारे में अभी ये हमको बताएंगी। आपल्याला वॅक्सिन्स करण्यासाठी काही स्केड्यूल असतात, डेज असतात, त्या डेजनुसार आपल्याला ते वॅक्सिन्स करायचे असतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते वॅक्सिनचं स्केड्यूल आहे ते स्ट्रिक्टली फॉलो करायचं असतं। जर तुमच्या माहितीसाठी मी सांगते की रेबीज हा आजार तुम्हाला माहितीच असेल। रेबीज हा प्राण्याचा अतिशय घातक असा आजार आहे आणि तो म्हणजे जनावरांपासून माणसाला होतो। तर पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा तुम्ही हा ठेवणार होता, कुत्रा हा कॅरियर असतो रेबीजचा। सो दॅट इज वाय आपण त्यांना वॅक्सिनेट करणं गरजेचं असतं याच्या अगेन्स्ट। तर सर्वप्रथम आपण त्यांचे होणारे विविध आजार यांच्याविषयी मी तुम्हाला विशेष माहिती देण्यास उत्सुक आहे। तर त्यामध्ये पार्वोव्हायरस इन्फेक्शन आहे, कॅनाइन डिस्टेंपर आहे। तर हे जे आजार आहेत, लेप्टोस्पायरोसिस आहे, हे जे आजार आहेत हे जनरली
छोट्या पपीजमध्ये जास्त प्रमाणात आढळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ते इतके घातक असतात की डेथ मे ऑकर. सो त्यामुळे आपण त्यांना जर ह्याच्यासाठी ऑलवेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो प्रिव्हेन्शन म्हणून आपण वॅक्सिनेट करणं गरजेचं असतं आणि त्या प्राण्यांपासून आपल्याला रोग होऊ नयेत म्हणून आपली काळजी घेणंही गरजेचं असतं. तर पहिल्यांदा आपल्याला त्यांच्यासाठी एक लेप्टोस्पायरोसिस आणि पार्वोव्हायरस आणि कॅलेंडिस्टेपर यांचं सगळ्याचं कॉम्बिनेशनमधलं जे असलेलं वॅक्सिन आहे ते 7-in-1 या ह्याच्यातही उपलब्ध आहे आणि 9-in-1 या स्ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. तर ते वॅक्सिन त्यांना देणं गरजेचं असतं. त्याशिवाय अँटी रेबीजचं वॅक्सिन असतं जे रेबीज अगेन्स्ट असतं ते वॅक्सिन देणंही गरजेचं असतं. आणि हे वॅक्सिन दिल्यानंतर तुमचा डॉग जो आहे तो सेफ होतो आणि या वॅक्सिन्स मुळे त्याला इम्युनिटी डेव्हलपमेंट होते आणि इम्युनिटी डेव्हलपमेंट झाली की डेफिनेटली त्या रोगाच्या अगेन्स्ट ती शक्ती येते लढण्याची आणि त्यामुळे तुमचा कुत्रा या रोगाच्या अगेन्स्ट लढू शकतो आणि तो त्याची सेफ्टी वाढते त्या रोगाच्या अगेन्स्ट आणि ते रोग त्याला हे वॅक्सिन दिल्यामुळे ते रोग त्यांच्यापासून आपल्याला होऊ शकत नाही. वैक्सीनेशन खैर हो गया, पर अब है कि डे 1 से, जैसे जनरली अगर हम आजकल इनके शोरूम्स और शॉप्स भी होते हैं कि वहाँ से हम पप या माने बेबी पेट खरीदी कर सकते हैं. तो जनरली क्या होता है कि जन्म होने के कभी कभी तो 7 दिन का बेबी पप है या 2 महीने तक उसको ब्रेस्ट फीडिंग किया जाता है जो मदर डॉग होती है. या फिर अगर हमने उसको घर पे लाया था, हम तो वो बेबी लाएंगे, तो अब हमने मतलब जो भी वो बेबी पेट को घर पे लाते हैं वो अब उसके पेरेंट्स हो जाते हैं. तो अब इन्होंने ये बेबी अडॉप्ट किया है, तो अब इसका ध्यान कैसे रखना है, इसका खान पान का ध्यान कैसे रखना है, इसके बारे में भी सही जानकारी होना बहुत ज़रूरी है. एक बात मुझे शेयर करने में थोड़ी सी अलग लग रही है और जब मुझे सही जानकारी हुई तो मुझे थोड़ा सा दुख भी या थोड़ी सी तकलीफ़ भी हुई कि कई घरों में रात का बचा हुआ खाना जो घर में पेट है उसको दिया जाता है, या जो भी इसको खाना नहीं चाहिए या इसने झूठा करके छोड़ा है तो वो उस पेट को दिया जाता है. मेनली डॉग को ही घर में अधिकतर तो यही दिखता है कि घर में डॉग को ही पाला जाता है. भारत में बिल्ली आजकल कई घरों में दिखती है, पर जनरली ये पाश्चात्य देशों में बिल्ली का पालन करने का ज़्यादा चलन है, पर हमारे यहाँ भारत में ज़्यादा से ज़्यादा कई घरों में कुत्तों को ही पेट के रूप में घर में पाला जाता है. तो इनका खान पान कैसे होना चाहिए ताकि वो निरोगी रहे, स्वस्थ रहे, इसके बारे में थोड़ा सा जान लेते हैं. आता तुम्ही घरात ठेवणार आहात तर तुम्हाला त्याला योग्य आहार देणं गरजेचं असतं. मग आहारात काय काय गोष्टी असल्या पाहिजेत. आता तुम्ही जे खाणार तेच त्यांना देणार तर ते योग्य नसतं. कारण काय, आपलं जे अन्न आहे त्यामध्ये आपण तिखट, मीठ, साखर याचा अतिशय जास्त प्रमाणात वापर करत असतो आणि त्या सर्व गोष्टी प्राण्यांसाठी वर्ज्य आहेत. आणि त्या गोष्टी जर तुम्ही म्हणजे तुमच्या घरात उरलेलं अन्न आहे किंवा शिजवलेलं अन्न जे तुमच्यासाठी आहे, जे तुम्ही रोज खाताय, तेच अन्न जर तुम्ही तुमच्या पेट्सला देणार असाल तर ते अतिशय अयोग्य आहे. कारण त्यामध्ये असलेलं मीठ, साखर आणि अतोनात प्रमाणात असलेले तेल हे सगळं वर्ज्य आहे या पेट्ससाठी. सो तुम्ही त्यांना ते अन्न देऊ नये, ते त्यांच्यासाठी चांगलं नसतं. तर बाजारात मिळणारी आजकाल वेगवेगळी प्रकारची प्रोडक्ट आहेत. विशेष म्हणजे डॉग फूड जे आहे त्यामध्ये बॅलन्स्ड डाएट असतं. त्यामध्ये त्यांनी व्हायटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट सगळं कव्हर केलेलं असतं आणि ते फूड त्यांना देणं गरजेचं असतं. आता तुम्ही याविषयी बोलाल की हे प्रत्येक व्यक्तीला हे बाहेरून विकत आणलेलं जे कुत्र्यांचं पेटसाठीचं जे फूड आहे ते परवडत नाही. मग त्यासाठी आपण जर योग्य आहार त्यांना दिला, विशेष वेगळा आहार दिला गरजेचं असतं. आपण जो रोज अन्न बनवतो त्या व्यतिरिक्त वेगळे आहारात काही त्यांच्या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत. त्यामध्ये तुम्ही सगळे कडधान्य आहेत ते भाजून चांगले दळून आणून त्याची भाकरी केली तर ती
प्रोटीन रिच असते, हाय प्रोटीन रिच डाएट आहे. याशिवाय अंडी देऊ शकता तुम्ही, बॉइल्ड एग देऊ शकता, नंतर बॉइल्ड चिकन, बॉइल्ड मटन, मीठ, हे सर्व गोष्टी त्यांच्या आहारात तुम्ही समाविष्ट करू शकता. पण ह्यामध्ये तुम्ही हळद, तिखट, मीठ, साखर याचा वापर करायचा नाही. हे जशाच्या तसे हे पदार्थ त्यांना खाण्यासाठी द्यायचे. बॉइल्ड एगमध्ये तुम्ही जी मी तुम्हाला सांगितली की प्रोटीन्स रिच भाकरी आपण म्हणतो, जे सगळे वेगवेगळे धान्य आहेत ते भाजून तुम्ही त्याची जी पीठ दळून भाकरी केलेली असते ती भाकरी अंड्यासोबत कुस्करून देऊ शकता किंवा मटण, चिकन याच्यासोबत देऊ शकता. ही अतिशय बेस्ट फूड आहे पेटसाठी. खाण्यापिण्याच्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. तर प्रथमतः एकदम जन्मलेलं जे पेट असतं ते एक साधारण तुम्ही मातेपासून 2 महिन्यांनी वगैरे तोडलं जातं आणि त्यानंतर तुम्ही ते घरात आणता आणि त्याला ठेवता. मग अशा वेळी ते आईच्या दुधावर असतं. मग त्याला आपल्याला स्विच ओव्हर करायचं असतं आपल्या घरातल्या फूडवर. मग एकदम तुम्ही घरातलं फूड म्हणजे त्याला भाकरी किंवा अंडी किंवा मटण, चिकन असं देऊ शकत नाही. तर मग त्यासाठी तुम्ही घरात बनवलेली आपण जी कांजी असते, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं आपण सेरेलॅक जर तुम्ही बघितलं बाहेर मिळणारं फूड आहे ते बेबी सेरेलॅक जे असतं ते आणून साधारण कोमट पाण्यात मिक्स करून ते देऊ शकता. अन्यथा घरामध्ये जर बनवू शकत असाल तुम्ही तर भाताची पेज, वरणाची डाळीची पेज किंवा भात असा गरगोट्या छान उत्तम शिजवलेला भात म्हणतो आपण त्याला, एकदम गाळ शिजवलेला भात आणि त्याच्यामध्ये वरणाचं पाणी किंवा व्हेजिटेबल्स, निरनिराळे बॉइल्ड व्हेजिटेबल्स ते मिक्स करून तुमच्या डॉगला तुम्ही पेटला खायला देऊ शकता, जे पपीज असतात त्यांच्यात. तर पहिले 6 मंथ्समध्ये तुम्ही सेरेलॅक किंवा हे जे बेबी सेरेलॅक्स आहेत ते पेट सेरेलॅक मिळतात आजकाल ते, किंवा घरात बनवलेले हे राईस आणि दालचे प्रोटीन असे फूड, असे खूप चांगले शिजवलेले पदार्थ उत्तमरित्या, ज्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, साखर याचा वापर न करता किंवा तेल याचा वापर न करता हे पदार्थ बनवायचे आणि त्यांना सहजपणे गिळता येतील. कारण काय, पहिले जे पप्स असतात त्यांच्याकडे दात, त्यांच्या तोंडामध्ये दात नसतात. दातांची वाढ व्हायला सुरुवात होत असते 3 महिन्यानंतर. मग हे तोपर्यंत त्यांना पचायला सोपे हलके पदार्थ देणं गरजेचं असतं की जेणेकरून त्यांची वाढ योग्य रीतीने होईल, संपूर्ण होईल आणि योग्य रीतीने होईल याचा प्रयत्न नक्की करा. ये सारी जानकारी के बावजूद भी अगर आपके मन में, और आते ही है, बहुत सारे सवाल आते हैं, तो आपको जो भी सवाल चाहिए, सवालों के जवाब चाहिए होंगे, आपकी जो भी क्वेरीज होंगी, आप डॉक्टर सीमा से कांटेक्ट कर सकते हैं. वो ऑनलाइन कंसल्टेशन उनका चालू रहता है. मतलब कोरोना तो खैर ख़त्म हो गया है, पर अगर कहीं आप दूर रह रहे हो और आपको कोई सलाह चाहिए, इस वीडियो के अंत में उनका नंबर है, आप उनसे कांटेक्ट कर सकते हैं. थँक यू. बाय. तर नक्की भेटूयात, ऑनलाईन तरी भेटूयात. चला, बाय बाय.